हॅलो, एमपीएससी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय। एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 तुम्ही फॉर्म भरले असतीलच। ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी हॉल तिकीट्स आलेले आहेत। एमपीएससीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हे हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहेत। अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय नक्की डाउनलोड कसे करायचे, कारण अनेक विद्यार्थी पहिल्यांदा एमपीएससीचा फॉर्म भरतायत। तर मी जी प्रोसेस सांगतोय ती फॉलो करा। सोपी प्रोसेस सांगतो, नक्की काय करायचं या। बर, त्याच्या अगोदर सांगतो ही जी वेबसाईट आहे तुम्हाला ही आहे guidancegroup.live ची वेबसाईट आहे आपली। ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काही अभ्यासात काही अडत असेल तर तुम्ही वेबसाईटवरती येऊन इन्क्वायरी करू शकता। ॲज वेल तुम्ही स्टडी मटेरियल मध्ये जाऊन तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल हवं आहे ते पण बघू शकता। करंट अफेअर्सचे मॅगझिन सुद्धा आपण इथे फ्री मध्ये दिलेले आहेत तुमच्यासाठी। तर नक्की ही वेबसाईटवरती जा, थोडं ऍक्सेस करा आणि तुम्हाला जी मदत पाहिजे ती इथून घ्या। जर काही गरज वाटली, काउन्सिलिंगची गरज वाटली तरी सुद्धा या वेबसाईटवरती जो कॉन्टॅक्ट अस दिलेला आहे तिथे तुम्ही संपर्क साधून स्वतःसाठी 1-on-1 काउन्सिलिंग ची पण अरेंजमेंट करू शकता। एमपीएससीचा अभ्यासामध्ये नक्की आता कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, काही डाऊट असतील तर ते डाऊट कसे सॉल्व्ह करायचे हे सुद्धा तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये तुमची मदत केली जाते। तर नक्की याचा तुम्ही फायदा घ्या। चला आता आपण मेन कामाकडे जाऊया आपल्या। सो तुम्ही दोन पद्धतीने जाऊ शकता। एक म्हणजे एमपीएससीच्या वेबसाईटवरती जाऊन जे ऑनलाईन फॅसिलिटी दिसते, तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटी दिसते त्या ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टीम वरती जाऊ शकता। त्यानंतर इथे लॉग इन तुम्ही करू शकता आणि लॉग इन आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं लॉग इन करायचंय। दुसरी पद्धत आहे ती म्हणजे डायरेक्टली तुम्ही गुगलवरती जा, गुगलवरती टाका एमपीएससी हॉल तिकीट असं टाका, मग ही लॉग इनची वेबसाईट येईल, दिसते तुम्हाला या ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टम लॉग इन। बरोबर आहे, हा शॉर्टकट आहे याचा। इकडे गेलात तरी तुम्ही इथे याल। सो एक तर वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जाऊ शकता किंवा डायरेक्ट गुगलला सर्च करून तुम्ही जाऊ शकता। जसं मी इथे सर्च केलं त्या पद्धतीने एमपीएससी हॉल तिकीट लॉग इन आलं, लॉग इन वरती क्लिक केलं, इकडे गेलो। इकडे गेल्यानंतर आता मी टाकणार आहे ओके। मी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला हा कोड येतो, हा कोड इथे तुम्हाला बरोबर टाकायचा आहे। कोड चुकला तर तुम्हाला परत एकदा टाकावा लागतो, लक्षात ठेवा, कारण हा कोड तुम्ही रोबोट नाहीत किंवा आता ऑटोमॅटिक सिस्टीम नाही आहे, ह्याच्यानुसार आहे की तुम्ही ह्युमन बिईंग आहात आणि तुम्हीच करताय, हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे। त्यानंतर इकडे आल्यानंतर आता काय करा सांगतो। इकडे गेल्यानंतर तुम्हाला जायचं आहे माय अकाउंट वरती। लक्षात घ्या कुठे आलाय तुम्ही, माय अकाउंट वरती। माय अकाउंट वरती गेल्यानंतर तुम्हाला हे दिसतंय, तुमची प्रोफाईल दिसते। प्रोफाईल दिसल्यानंतर तुम्हाला इथे यायचंय बघा काय काय आलेलं आहे नोटिफिकेशन्स ऍप्लिकेशन मध्ये। तर हे ऍप्लिकेशन्स तुम्हाला आलेले आहेत। तुम्ही जी परीक्षा दिली आहे त्याचा फॉर्म इथे तुम्ही फिल केला होता, बरोबर आहे, 414 दिसतं तुम्हाला इथे। हा बरोबर, प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे, लक्षात ठेवा। नंतर आहे इथे तुम्हाला तो जो काही फॉर्म दिलेला आहे तुम्ही जो भरलेला आहे त्याचा स्टेटस आलेला आहे, फीज पेड वगैरे। आता हे व्ह्यू करू शकता, पे नाव, कॅन्सल। आता तुम्हाला काय करायचं, व्ह्यू करायचं। काय करायचं, व्ह्यू, कारण तुम्ही प्रोफाईल भरलेली आहे, त्याच्यानंतर फॉर्म तुम्ही सबमिट केला होता, सगळं केलं होतं, फीस पेड केली होती। सो तुमची प्रोफाईल कंप्लीट आहे, याचा अर्थ इथे लिहिलेलं हिरवं दिसतं फीस पेड आलं, याचा अर्थ तुम्ही प्रोसेस कंप्लीट केलेली आहे। आता इथे याचं व्ह्यू केल्यानंतर इथे दिसतं तुम्हाला काय येतंय, ती जी पर्टिक्युलर एक्झाम आहे त्याची फी रिसिट हवी असेल तर इथे करायचं। आता आपल्याला पाहिजे ऍडमिट कार्ड आलेला आहे, सो तुम्ही ते ऍडमिट कार्डला व्ह्यू करू शकता। व्ह्यू केल्यानंतर इथे ते डाउनलोडचं ऑप्शन तुम्ही डाउनलोड इथे करू शकता। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जिथे फोल्डरला पाहिजे तिथे तुम्हाला करायचं आहे सेव्ह झाल्यानंतर तुम्ही समजा हे ओपन केलं तर अशा पद्धतीने हे हॉल तिकीट तुम्हाला दिसणार आहे। लक्षात ठेवा इथे QR कोड वगैरे पण दिलेला आहे, हा तुमचा सीट नंबर असणार आहे। इकडे जे आहे हा आहे सीट नंबर, त्यानंतर हे तुमचं नाव असणार आहे, क्लिअर। त्याच्यानंतर जो तुमचा सेंटर आहे इथे दिलेल्या परीक्षा ठिकाण हे तुमचं सेंटर आहे, ही तुमची वेळ आहे, पहिला पेपर कधी असणार आहे, दुसरा पेपर कधी असणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। याच्यामध्ये परीक्षेची जी वेळ आहे तो प्रत्यक्ष कालावधी हा पहिला पेपर 10 ते 12 असणार आहे आणि दुसरा पेपर 3 ते 5 असणार आहे। पण 10 ला जरी पेपर असला तरी तुमची लास्ट एंट्री 9:30 ला बंद होणार आहे, लक्षात ठेवा। जी लास्ट एंट्री आहे तुमची ही 9:30 ला बंद होणार आहे, क्लिअर आहे। त्यामुळे तुम्हाला 9:30च्या आतच काही करून पोहोचायचं आहे, कुठलीही कारणं त्या ठिकाणी चालणार नाहीयेत। सकाळी 8:30 वाजता तुम्हाला आतमधलं घेतलं जाईल, सकाळी 8:30 ते 9:30च्या मध्येच
तुम्हाला सेंटरच्या आतमध्ये जायचं आहे. 9:30 नंतर तुम्हाला जायचं नाही आणि सकाळी 7ला जाऊन तिथे बसू नका, कारण सकाळी 8:30 वाजता ते गेट उघडतील आणि तुम्हाला आत घेतील. 9:30 पर्यंत आत घेतील, त्याच्यानंतर तुम्हाला आत घेतलं जाणार नाही. तसंच पहिल्या पेपर नंतर जो मधला पेपर आहे तिथे मुलं टिंगलटवाळ करत बाहेर फिरतात, तसं करू नका. शांत जागी एका ठिकाणी बसा, काहीतरी रिव्हिजन करा, आराम करा. पण दुपारी 1:30 वाजता सेंटरला पुन्हा तिथे पोचा आणि 2:30च्या आत पोचा. नाही तर काही मुलं खाण्यापिण्यासाठी खूप लांब निघून जातात आणि नंतर असं होतं की दुसऱ्या पेपरला आम्हाला आत नाही घेतलं, आम्ही सकाळी एंट्री तर केली होती. असे कुठलेही तुमचे आर्ग्युमेंट ऐकले जाणार नाहीत. त्यामुळे पहिल्या पेपरला सेंटरच्या आत तुम्हाला 9:30ला जायचंय, वर्गामध्ये जाऊन बसायचंय 9:30च्या आत. आणि दुपारच्या सेकंड पेपर जो असणार आहे 3 ते 5 त्यासाठी तुम्हाला 2:30 वाजता जावं लागणार आहे. हे समजून घ्या पहिल्यांदा तुमचं जे काही आहे ते, आणि हे संकेतांक वगैरे जो पेपरमध्ये जाऊन तुम्हाला नीट टाकायचं आहे. पुढे त्यानंतर जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल त्यावेळेला हे जे दिलेले आहे उमेदवारांना सूचना, या उमेदवारांना सूचना नीट वाचल्याच गेल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर तुम्ही पेपरला पोचता आणि तुम्हाला तिथून बाहेर काढतात किंवा तिथे तुमची धावपळ होते. तिथे झेरॉक्स सेंटर शोधा, पेनवाला शोधा, अशा गोष्टी शोधत सुरुवात करता. पण हे जे काही 6 महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत आणि इथे दिलेले आहे बघा, अत्यंत महत्त्वाचे. हे नीट वाचा, प्रत्येकाने डाउनलोड करा, पूर्ण नीट वाचा. काही जर डाऊट असेल तर तुम्ही गायडन्स ग्रुपच्या वेबसाईटवर जाऊन कॉन्टॅक्ट असमध्ये जाऊन आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा एक नंबर दिलेला आहे, तिथेही फोन करून तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. सो अशा पद्धतीने हॉल तिकीट्स तुम्ही डाउनलोड करा स्वतःचं, आणि काही मदत लागली तर गायडन्स ग्रुपच्या टीमला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्हाला एक बेसिक आयडिया दिलेली आहे. तर जा, अभ्यास तर तुम्ही करत आहातच, पण हॉल तिकीट पण लवकर डाउनलोड करा. थँक्यू.